आज मी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे राजा आणि 3 बोबड्या राण्या. एक होता राजा. त्याला 3 राण्या होत्या. राजा मोठा शूर होता. त्याचे राज्य संपन्न होते. राज्यातील प्रजा सुखासमाधानाने राहत होती. मात्र आपल्या राजाला एक मोठे दुःख होते. त्याच्या 3ही राण्या चक्क बोबडे बोलायच्या. त्यामुळे राजाला त्यांना घेऊन कोणा दुसऱ्याकडे जाता येत नव्हते किंवा कोणा शेजारच्या राज्यातील राजाला पाहुणे म्हणून बोलावता येत नव्हते. एके दिवशी राजा जंगलामध्ये शिकारीला गेला असता त्याची दुसऱ्या एका राजाशी ओळख झाली. दोघांची छान मैत्री झाली. आपल्या राजाने त्याला आपल्या राजवाड्यात यायचे आमंत्रण दिले. दुसऱ्या राजाने चक्क ते लगेच मान्य केले. आता आपल्या राजाची झाली पंचाईत. त्याने आपले दूत पुढे पाठवून राण्यांना निरोप पाठविला. मी पाहुण्यांना घेऊन येतो आहे. तुम्ही तिघींनी पुढे यायचे नाही आणि पाहुण्यांसमोर काहीही बोलायचे नाही. राजा आपल्या मित्राला घेऊन राजवाड्यात आला. तेव्हा पहिली राणी दाराच्या मागे लपून पाहत होती. राजाची रागाने नजरानजर झाली तशी ती दाराबाहेर येऊन म्हणाली, मी बोलिया न चालिया कवडा मागे दडिया. झालं. राजा आणि मित्र जेवायला बसले. दुसरी राणी जेवण वाढायला आली. राजाने रागाने तिच्याकडे पाहिले तर तिच्या हातून कढीचे पातेलेच पडले. ती घाबरून म्हणाली, एका हातात कै, एका हातात पै, पक्कन पै त्याला मी काय कै. बापरे, राजा प्रचंड रागावला. तेवढ्यात तिसरी राणी कोठी घरातून धावत धावत आत आली आणि ओरडून सांगू लागली, उंदडाने तांदूळ खाल्ले, उंदडाने तांदूळ खाल्ले. बिचारा आपला राजा, त्याला काही करता येईना. मित्रापुढे अगदी खजील झाला.